लेन्सकार्टने त्यांच्या ड्रेस कोडमध्ये केलेल्या एका नियमामुळे सध्या सोशल मीडियावर मोठा गदारोळ पाहायला मिळतोय। बिंदी आणि टिळा लावण्यावर बंदी घालणाऱ्या नियमामुळे कंपनीवर हिंदू धर्माचा अपमान केल्याचे गंभीर आरोप झालेत। पण आता त्यांनी त्यांच्या नियमावलीत बदल केलेत। काय आहेत हे नेमके प्रकरण आणि त्यांच्या नियमावलीमध्ये काय बदल झालेत हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगते, पण त्या अगोदर थोडक्यात नक्की फॉलो करा, कारण असे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुम्हाला सर्वात आधी देतो। तर झालं असं होतं की लेन्सकार्टच्या जुन्या स्टाईल गाईडमध्ये हिजाबला परवानगी होती, पण बिंदी म्हणजेच टिकली, टिळा आणि बांगड्या यासारख्या हिंदू धर्माच्या चिन्हांवर मात्र त्यांनी बंदी घातली होती। हा भेदभाव पाहून नेटकऱ्यांनी कंपनीला चांगलंच धारेवर धरलं। वाढता वाद पाहून संस्थापक पीयूष बंसल यांनी तातडीने माफी मागितली आणि नवीन नियमावली जाहीर केली। आता सुधारित नियमांनुसार कर्मचाऱ्यांना बिंदी, टिळा, सिंदूर, कलावा म्हणजेच बांगड्या आणि मंगळसूत्र घालण्याची पूर्ण परवानगी देण्यात आली आहे। विशेष म्हणजे कंपनीने आता स्पष्ट केलंय की यापुढे अशा कोणत्याही सांस्कृतिक किंवा कौटुंबिक चिन्हावर कोणतीही बंदी नसणार आहे। कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक श्रद्धा आणि परंपरेचा कंपनी पूर्ण आदर करेल असंही त्यांनी अधिकृतपणे नमूद केलंय। कामाच्या ठिकाणी सर्व धर्म आणि परंपरांचं स्वागत आहे असं स्पष्टीकरण आता कंपनीकडून देण्यात आलंय। मग तुम्हाला काय वाटतं, ऑफिसमध्ये काम करताना आपली धार्मिक चिन्ह जपण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना असावं का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। ही रील जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।